नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत एलोरा केव्स बघायला। काल आम्ही ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग गेलो होतो। तर इकडे एक चांगली पार्किंग आहे जवळ, ठीक आहे। 60 रुपीज पे करून तुम्ही गाडी व्यवस्थित पार्क करू शकता। हे इकडे तिकीट काउंटर आहे। ठीक आहे, तर तिकीट आहे 30 रुपीज पर पर्सन। तर 2 तिकीट घेतलेत आम्ही, काही जास्त गर्दी नव्हती। आता चला चालू करूया बघायला साईडचे। एलोरा केव्सचे जे केव्स आहेत ते 3 पार्टमध्ये डिवाइड केले त्यांनी। एक आहे बुद्धिझमसाठी, एक आहे हिंदुझमसाठी आणि एक आहे जैनिझमसाठी, ठीक आहे। हे आहे एलोरा केव्स, ठीक आहे। छान बनवलंय, सुंदर आहे, मेंटेन केलेलं आहे छान, काही कचरा वगैरे काही सगळीकडे मेंटेन केलेली आहे। एंट्री तिकीट आहे 30 रुपये, 40 रुपीज पर पर्सन, ठीक आहे। पार्किंग पण खूप अवेलेबल आहे। पुढे तिथे ई व्हेकलची पण सुविधा आहे, पण तिकडे गाड्या लिमिटेड असल्याने जरा वेटिंग आहे। हे मंदिर आहे जे एका सिंगल रॉक मधून जे काव केलेलं जे टेम्पल आहे फेमस, ते हेच आहे। आपण आज जाऊन पण मी तुम्हाला दाखवणार आहे। एलोरा केव्स हे कैलाश मंदिर आहे। आम्ही आलोय व्हिडिओ हो। हा डायनिंग हॉल आहे, इकडे सगळे बौद्ध वगैरे बसून एकत्र जेवायचे वगैरे। नमस्कार मित्रांनो, तर आता एलोरा केव्स आमचं बघून झालेलं आहे। एलोरा केव्सचे जे केव्स आहेत ते 3 पार्टमध्ये डिवाइड केले त्यांनी। एक आहे बुद्धिझमसाठी, एक आहे हिंदुझमसाठी आणि एक आहे जैनिझमसाठी, ठीक आहे। इकडे आला तर नक्की टूर गाईड घ्या, म्हणजे तुम्हाला खरंच खूप बघण्यासारखं आहे, खूप प्राचीन आहेत गोष्टी इकडे, ठीक आहे।
तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.